तर हॅलो पब्लिक, आज आपण चाललोय निसर्गाच्या सानिध्यात आणि आमच्या अन्नाचा आनंद बघा. ह्यो धूम घेऊन कोण माणूस आलाय म्हणून पुरी आधीच घेऊन बाजूला झाल्या का, तर ही गाडी अंगाव बिंगाव घालून म्हणून हे आमचा पप्पा बघा धूम चाली धूम असे करत आम्ही निघालो होतो मौजे तासगावला. समोर आले टिंगाने कोण या तीन म्हणले बाबा बाजूने घे नाही तर बायका आपल्याला मारतील. आणि असं घुमत आम्ही येऊन एकदाच पोचलो या डोंगरावर. आणि इकडं तिकडं बघतो तर हिरवीगार झाडी आणि वरनं असलं दृश्य बघायला मिळत होतं. खतरनाक हो. तेवढ्यात बघतोय तर मला पण करवंद दिसायला लागली. मग मी काय ग बसते वे, जिथं फुकट तिथं बायका पोरा सकाळी. तुमच्या अण्णांतर तोडली किलोवर करवंद. आता मला वाटलं काय बसायला लागते का काय, म्हणलं आता काय खरं नाही. आणि पप्पा पण काय सुट्टी दिना, पप्पाने पण ढेगवाला करवंद तोडली आणि मी पण काही सुट्टी दिली नाही. खाण्याचा विषय मात्र मला जमत नव्हता तरी पण मी करायला ट्राय केलं बरं का. हो मामा काही महिना घेत काय आणि अण्णांचं किती खुश. अथक प्रयत्नानंतर मिळालेली यशाची ही खुशी होती. आणि डोंगरावरनं खाली येतानाच गोमातांचं दर्शन सुद्धा आम्हाला झालं. आणि इथलं नवीन रस्ता म्हणतासा काय फिलिंग होती माहिती आहे का. घरापासून आमच्या जवळच अंतरावर आहे, पण आपल्याला आजपर्यंत काय माहित नव्हतं. इतक्यात आम्हाला एक झोपडी दिसली. अशा झोपड्या बघितल्या की जुन्या आठवणी जाग्या होतात. आपण गावाकडे सुट्टीला जायचो, गाव भागात जायचो, तेव्हा ह्या अशा झोपड्या बघायला मिळायच्या. अलीकडे हे असलं कुठं बघायला मिळत नाही, त्यामुळे ह्या गोष्टींची कुठेतरी कमी आपल्याला भासते. पण आपला भूतकाळ पुन्हा नव्यात उतरणे शक्य नाही. असो, आजचा ब्लॉग इथंच थांबूया. बाय बाय.